रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या वतीनं आयोजित महामानव जयंतीवेळी शिंदे शाहीनं व्यासपीठ गाजवले। सातपूर शहर भीम जन्मोत्सव समितीच्या वतीनं गेल्या 40 वर्षापासून रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांच्या परिवाराच्या वतीनं भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम सातपूर शहरात कुठलीही देणगी न स्वीकारता स्वखर्चातून सातपूर शहर परिसरात सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। यावर्षी देखील महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे, त्यांचे सुपुत्र मयूर शिंदे, मधुर शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम 14 एप्रिल रोजी सिद्धार्थ चौक, स्वारभापानगर, सातपूर येथे आयोजित करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला धम्मगुरूंच्या उपस्थितीत वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली। लोंढे परिवार हे रिपाई तसेच पीएल ग्रुपच्या माध्यमातून महिनाभर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन सातपूर शहरात करतात। सर्वधर्म समभाव या वृत्तीनुसार 20% राजकारण, 80% समाजकारण हे घोषवाक्यानुसार लोंढे परिवार गेल्या 40 वर्षापासून समाजकार्यात अग्रेसर आहे। याचाच एक भाग म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे, त्यांचे सुपुत्र मयूर व मधुर शिंदे यांचा भीमगीतांचा कार्यक्रम पार पडला। पुन्हा जन्म येईल का माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल करा तुमची वळवळ, भीम चळवळ या नाशकामध्ये, या नाशिकमध्ये आहे जिवंत भीम चळवळ। लोधी साहेबामुळं आहे जिवंत भीम चळवळ, लोधी साहेबामुळं आहे जिवंत भीम चळवळ, लोधी साहेबामुळं आहे जिवंत भीम चळवळ, लोधी साहेबामुळं। या जनतेला भाईला मोठा मान आहे आणि म्हणून तर कमलेशा अख्खं नाशिक भाईचं फॅन आहे, भाईचं फॅन आहे। अरे शिस्तीत राबेटे उडू नको जादा, मी जय भीमवाला नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षांचे मान्यवर तसेच आमदार, खासदार, माजी नगरसेवक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, आरोग्य क्षेत्रातील मान्यवर, सातपूर शहरासह नाशिक जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित नागरिक
या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. प्रकाशजी लोंढे यांनी केलेलं आहे. खरं तर दरवर्षी आणि अनेक कार्यक्रम मोठ्या स्वरूपात आपल्या या परिसरात सतत प्रकाशजी लोंढे हे आयोजित करत असतात. आज फक्त आपल्या परिसरातच नाही तर संपूर्ण देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही खूप उत्साहात साजरी केली जाते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानावरच आज आपला देश हा सुरू आहे. प्रत्येक नागरिकाला समान हक्क समान न्याय हा मिळाला पाहिजे याकरता संविधान हे निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे कायद्यासमोर सर्वजण समान आहेत हे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यामध्ये विचार रुजवलेले आहे. शिक्षण हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला पदोपदी प्रत्येक उदाहरणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मी आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला सांगेन की आपले मुलं असतील आपल्या मुली असतील यांना खूप शिकवा, यांना मोठं करा, कारण शिक्षण हेच एक शस्त्र आहे, हे एक अस्त्र आहे की ज्याच्यामुळे आपल्या या समाजात आपण ताटमानेने वागू शकतो, आपण फिरू शकतो आणि त्यामुळे शिक्षणाचा प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येकाने शिक्षण घेऊन मोठं व्हा एवढंच या निमित्ताने सांगेल. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुका पुढच्या टप्प्यात आहे. आपल्या सगळ्यांनी आपल्याला संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार बजावा आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करा, लोकशाही मजबूत करा एवढंच या निमित्ताने सांगेल. आपल्या या संपूर्ण टीमचं मी खूप मनापासून कौतुक करते, कारण एक उपक्रम व टीमचं खूप मनापासून कौतुक करते की खूप सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन आपण इथे केलेलं आहे आणि लोकांना आनंद दिला आहे. त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचा आभार मानते. सगळ्यांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देते. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद. सर्व उपासक उपासिकांना तसेच सर्व नागरिकांना भीम जयंती निमित्त सातपूर पोलीस स्टेशनकडून हार्दिक शुभेच्छा व खूप खूप अभिवादन. पण मला असं केलेलं नाही. विखे जरी असा असला पण मला केलं नाही. मी मतदान करून आलो. असं 5 वेळा मी पंचवर्षी शिकला नाही. पहिल्यांदा राष्ट्रवादीला घड्याळ होतं तेव्हा घड्याळवर निवडून आलो, ढालतालीवर निवडून आलो, पतंगावर निवडून आलो, विमानावर निवडून आलो आणि नारळावर सुद्धा ही जनता मला स्वाभिमानाने निवडून देते. त्यामुळे त्यांचं ऋण फेडायचंय. त्यामुळे पावती जे देईल त्याचं स्वागत. आणि राहिला इलेक्शनचा मुद्दा, इलेक्शनला काय सांगतो आम्ही, अनेक लोक देवाण घेवाण ते करतात. आचारसंहिता बोलता येत नाही पण आम्ही एक सुंदर स्लोगन केलेलं आहे, किधर भी जाओ किसका पद्धत इथं कामाची. त्यामुळे मस्तीत शिस्तीत सर्व कार्यक्रम करायचे, कायदा सुव्यवस्था आपल्याला पाळायचे, संविधानाचं पालन करायचे. मी तुमची दिलगिरी व्यक्त करेन. सर्व शिवजयंतीचे अध्यक्ष, गुरुशिष्य जयंतीचे अध्यक्ष, जयंती महोत्सवचे अध्यक्ष, बारागाड्या यात्रेचे अध्यक्ष, त्या रमजान पवित्र महिन्याचा ट्रस्टी, सर्वांचं मनापासून अभिनंदन. पीएलच्या सर्व कार्यकर्ते, दानशूर लोकांचं सर्वात जास्त तुमचं अभिनंदन, कारण तुम्ही सर्व वेळ खर्च करून सिरियल एवढा भारी चालू असताना माझ्या 8 महिने त्याचा जोरदार तुम्ही स्वतःसाठी टाळा. आणि आता याच्यानंतर मला असं वाटतं की मी संधी कोणाला देणार सर्वांच्या वतीनं सेवादायाने सर्व परिवार सातत्याने आपल्या बरोबर असता. आपण त्याच्यासोबत आहोत. कोणाच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन, आभार. एकदा परत जोरदार टाळ्या. परत आता डिस्टर्ब करणार मी सुद्धा खाली उतरणार आहे आणि या कोपऱ्यातली गर्दी आया बहिणी त्यांना बसू द्या, लेकरांना संधी द्या. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. भीम जल्लोषाचे सर्व शिंदे बाणाशाहीवाले सर्व तुम्ही स्वाभिमानी नेता, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन, आभार. जय भीम, जय बुद्ध, जय महाराज. मस्तीत पण शिस्तीत आपल्या आपल्या घरी जा. परत सांगतो, कोणत्या आई बहिणीला त्रास होणार नाही, लेकीबाळीला त्रास होणार नाही. महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे त्यांचे सुपुत्र मयूर व मधुर शिंदे यांच्या गाण्यावर यावेळी उपस्थितांनी ठेका धरला. जयंती आली बाबाची,
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेली आचारसंहितेच्या नियमानुसार 12 वाजेच्या आत कार्यक्रम संपणे हे बंधनकारक असल्याने 11:55 हा कार्यक्रम बंद केल्याचंही पाहायला मिळालं. रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा ज्येष्ठ नेते, अनुभवी नेतृत्व प्रकाशजी लोंढे, दानशूर संस्थापक, महाराष्ट्र माथाडी व जनरल कामगार संघटना दीपक नानाजी लोंढे, अध्यक्ष सातपूर शहर भीम जन्मोत्सव समिती पीएल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, ज्वालाभाऊ समई प्रसाद, माजी नगरसेविका, माजी गटनेत्या, नाशिक मनपा ॲडव्होकेट सौ दीक्षा नानाजी लोंढे यांच्या विविध संघटनांचे नागरिक यावेळी उपस्थित होते. विविध भागात जयंतीनिमित्त कार्यक्रमांचं आयोजन करणार असल्याचं लोंढे यांच्या वतीनं सांगण्यात आलं. तसेच लोंढे समर्थकांनी देखील कार्यक्रमाचं योग्य नियोजन केल्याचं पाहायला मिळालं. सातपूर स्वारबाबा नगर येथे मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे, मधुर शिंदे, मयूर शिंदे यांच्या भीमगीताने संपन्न झाली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक.